महिला आरक्षण विधेयक जे देशातील महिलांना राजकारणात 33% प्रतिनिधित्व देण्याचा दावा करत होतं. हे विधेयक नरेंद्र मोदी यांच्या सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जात होतं. लोकसभेत एकूण 540 सदस्य संख्या गृहीत धरली तर या विधेयकाला मंजुरी मिळण्यासाठी किमान 360 मतांची गरज असते. पण प्रत्यक्षात या विधेयकाच्या बाजूने फक्त 298 खासदारांनी मतदान केलं, तर 230 खासदारांनी विरोधात मत दिलं. म्हणजेच केवळ 62 मतांनी हे विधेयक मंजूर होण्यापासून दूर राहिलं आणि अखेर ते नामंजूर झालं. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिकृत घोषणा करताच सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. सत्ताधारी, विरोधक आमने-सामने आले. घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप यामुळे वातावरण पूर्णपणे तापलं. या सगळ्या गोंधळात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ठाम भूमिका घेत आम्ही महिलांच्या हक्कासाठी लढा देत राहू असा जोरदार आवाज उठवला. पण विरोधकांनी लगेच त्याला प्रत्युत्तर दिलं आणि संपूर्ण सदनात तणाव निर्माण झाला. या मतदानाच्या वेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उपस्थित होते. त्यामुळे या पराभवाचा राजकीय महत्त्व आणखी वाढलं आहे. मोदी सरकार 3.0 साठी हा एक मोठा धक्का मानला जातोय. इतकंच नाही तर विधेयकासोबतच सरकारने आणलेले आणखी 2 संबंधित विधेयकं देखील मागे घेण्यात आली आहेत. म्हणजेच महिला आरक्षणाशी संबंधित संपूर्ण पॅकेजलाच धक्का बसला आहे. मतदानानंतर बाहेरही वातावरण शांत नव्हतं. भाजप आणि एन-डी-एच्या महिला खासदारांनी संसद परिसरात जोरदार घोषणाबाजी केली आणि आता पुढे आंदोलनाचीही तयारी सुरू झाली आहे. इंडिया आघाडीतील नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याच्या घोषणा करण्यात आल्या आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी थेट आरोप केला आहे, की हे हे विधेयक महिलांना सशक्त करण्यासाठी नाही, तर भारताचा निवडणूक नकाशा बदलण्यासाठी आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले, की आम्ही संविधानावर होणारं आक्रमण परतून लावलं आहे. हा कायदा ओबीसी, दलित आणि महिलांसाठी अन्यायकारक आहे. त्यांनी सरकारवर मनुवादाला प्राधान्य देत असल्याचा आरोपही केला आहे. त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. जर सरकार खरंच महिलांसाठी प्रामाणिक असेल, महिला आरक्षण विधेयक पुन्हा आणा. आम्ही तात्काळ पाठिंबा देऊ. यातून स्पष्ट होतं, की हे केवळ एक विधेयकाचा पराभव नाही, तर सत्ताधारी आणि विरोधकांमधील मोठा वैचारिक संघर्ष आहे. एकीकडे सरकार म्हणतंय, की ते महिलांना अधिकार देण्यासाठी लढत आहे. तर दुसरीकडं विरोधकांचा आरोप आहे, की हा फक्त राजकीय डाव आहे. आता पुढे काय होतं? हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर सरकार पुढील रणनीती काय आखणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. तर एकंदरीत महिला आरक्षण विधेयकाचे लोकसभेत नामंजूर होणं हे केवळ एक संसदीय घटना नाही, तर देशाच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आता खरा प्रश्न असा आहे, की महिलांच्या राजकीय सशक्तीकरणाचा मार्ग पुढे कसा तयार होणार, याचं उत्तरासाठी पुढील काही दिवस खूप निर्णायक ठरणार आहे. तर मंडळी, या संपूर्ण निर्णयाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.